आमच्याकडून कारवाईला फक्त स्थगिती, आमचं सर्व सैन्य अलर्टवर, दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे आका सर्वांना भारत जोरदार उत्तर देणार, मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा। पाकिस्तानसोबत आता फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होणार, दहशतवादामुळे एक दिवस पाकिस्तानच नष्ट होणार, तर पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, पंतप्रधान मोदींची आक्रमक भूमिका। अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल, पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं। जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर, हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस, पोस्टरवर उल्लेख, जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकले। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर, बाजारपेठांमधील व्यवहार सुरू, तर सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद। दरम्यान काल कोणताही हल्ला झाला नसल्याची भारतीय लष्कराची माहिती। जम्मू काश्मीरमधील शाळा आजपासून सुरू, बॉर्डर भागातील शाळा मात्र बंद राहणार, कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन, बांदीपुरा भागातील शाळा बंद। राजस्थान सीमेवरील जिल्ह्यात काल ब्लॅकआउट करण्यात आल्याची माहिती, जैसलमेरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। अमृतसरमध्ये काल अचानक ब्लॅकआउट, सांबा सेक्टरमध्ये ड्रोन आढळल्यानंतर ब्लॅकआउट, पंजाबमधील 5 जिल्हे अद्याप रेड अलर्टवर, आजही अमृतसरमधील शाळा बंद राहणार। अमृतसर विमानतळ पुन्हा बंद करण्यात आलं, विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा बंद, सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील कर युद्धाला विराम, दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, सामंतांची माहिती। राज ठाकरे हे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र, सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज, राज ठाकरे उदय सामंत भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र, स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी यांचा राजीनामा, तेजस्वी घोसाळकर भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत जाऊ शकतात, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची 17 मे रोजी बैठक, शिवसेना भवनमध्ये आमदार खासदार जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। पुण्यात शिंदेच्या शिवसेनेतर्फे आज कार्यशाळेचं आयोजन, पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची क्षमता बांधणी कार्यशाळा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन होणार। मंत्री गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, महाजनांविरोधातील युट्यूबवरील 6 आक्षेपार्ह चित्रफिती तातडीने हटवण्याचे आदेश। राज्यातील आशा सेविकांचा 20 मे रोजी संप, आशा सेविकांच्या संपाला देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांचा पाठिंबा, संपामुळे आरोग्याशी संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता। टोरेस घोटाळ्यातील पैसे अंगडी माध्यमातून फिरवण्यात आले, ईडीने केलेल्या तपासात माहिती समोर, ईडीने मारलेल्या छाप्यात 6 कोटी 30 लाखांची रोकड जप्त। आज 10वीचा निकाल जाहीर होणार, आज दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। इंद्रायणी नदीचं अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या 29 बंगल्यांवर हातोडा पाडणार, सर्वोच्च न्यायालयानं रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळला, पालिकेला 31 मे पूर्वी करावी लागणार। विदर्भात 2 दिवस अवकाळीचा तडाखा, आठवडाभरापासून सुरू असलेले अवकाळी पावसाचं सत्र पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्यात अवकाळी पावसाची दाणादाण, मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका, वीज पडून राज्यात 4 जणांच्या मृत्यूंची नोंद, तर जनावरं दगावल्याचंही वृत्त। मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। पुण्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट, पावसाळी हवामान 17 मे पर्यंत कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। पुण्यात उंडरी वडाचीवाडी परिसरात जोरदार पाऊस, रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलं, रस्त्यावरून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। लातूरमध्ये अवकाळीमुळे रस्त्यांवर पाणी साचलं, सुतमिल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात अवकाळी पाऊस, अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान। सोलापूरच्या माढा परिसरात अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस, आर्णी तालुक्यात अवकाळी पावसानं धरला जोर, पावसामुळे भुईमुग पिकाला फटका। अंगावर झाड कोसळून 2 जिवलग मित्रांचा मृत्यू, नाशिकच्या सातपूर परिसरातील घटना, गौरव रिपोटे, सम्यक निलेश भोसले असं मृत झालेल्या मित्रांची नावं, दुचाकीवरून कामावर जात असताना अंगावर झाड कोसळलं। बुलढाण्यात वीज पडून महिलेचा मृत्यू, लोणार तालुक्यातील चोर पांगरामधील घटना, लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यानं मोठं नुकसान। अमरावतीतील 482 गावांना पुराचा संभाव्य धोका, आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सतर्क, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे 226 लाईफ जॅकेट आणि 216 लाईफ रिंग।
नवी मुंबई पालिका हद्दीत उद्या बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। आग्रोली आणि चिखले गावाजवळील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पाणीपुरवठा बंद राहणार। उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्यात पाण्याचा गैरवापर होणार, दंडात्मक कारवाईसह नळजोडणी देखील तोडण्यात येणार। शहरात सगळीकडे समान आणि पुरेसं पाणी मिळावं यासाठी निर्णय। बेस्ट बसच्या तिकिटात दुप्पट भाडेवाढ आकारल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी। बस सेवेत सुधारणा कधी होणार, प्रवाशांचा सवाल। पुणे स्थानकावरून एक उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार। बंगळूर ते गोरखपूर दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार। या गाडीला पुणे स्थानकावर थांबा। पुण्यात HSRP नंबर प्लेट बसवण्याला वाहनधारकांना थंड प्रतिसाद। पुण्यात 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या 27 लाख, पण आतापर्यंत 1,61,00,000 वाहनांनाच लागली HSRP